अरे बिंदा मध्ये सांगाल तुला मी उगाच तिथे बघितलं ते पण तिथे कडबडले इकडे घाला तिकडे घाला. तुम्ही म्हणणार इवानी कुठे गेला आता, तर जास्त कुठं नाही भावांनो, व्हिडिओ शूट पर्यंत बघा. सो हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण जाणार आहोत आपल्या कोल्हापूरच्या आदिशक्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांनी जे डेकोरेशन केले, जे स्ट्रक्चर उभारले ते पाहण्यासाठी. मग काय गेलो आम्ही आणि पहिला आम्ही माधव रोडला गेलो. आपल्या लाइटिंग वगैरे शो केलाय, काय विषय आहे म्हणून बघून येऊया. मग काय लगेच काढली गाडी, गेलो ते बघितलं. मग काय मी तिथनं गेलो आणि मग समोरून आलं की एकदम पांढरा हत्ती. मग काय जरा भीती वाटली, मग गाडी साईडला घेतली, जाऊ दे म्हणलो उगच. आणि मग गेली साईडनं, बाग कशी दिसते. आणि गेलो पुढं आणि ह्याचा आपण सिनेमॅटिक शूट पण इंस्टाग्रामच्या पेजवर अपलोड केला आहे, तर तो एकदा नक्की बघा. फायनली आपण आता इथं पोचलेलो आहे तटाकल तालमीच्या इथे. तर त्यांच्या मंडळाने ह्यावेळी डेकोरेशन एवढं आग केलं ना खतरनाक की तुम्ही एकदा बघून घ्या. आल्या आल्या पहिला त्यांच्या मंडळाचंच गाणं लावलेलं आहे, तर ते पण तुम्ही व्हिडिओ बघून घ्या एकदा. तर आम्ही लेट आल्यामुळं आम्हाला काय गरबा दांड्या बघायला भेटल्या नाहीत, पण जो हा डान्स भेटला तोच खूप झाला. कोल्हापूर म्हणल्यावर म्हणून आधीच खोळा, कुठं आणि कसं डेकोरेशन करतील ते काय सांगता येत नाही. पण हे जे डेकोरेशन केलं ना डेंजर म्हणजे एकदम टॉप लेवल होतं बघा. तर मग नाचून वगैरे झाल्यावर आम्ही जे कामासाठी आलतो ते काम करून घ्या म्हणलो. पहिलं आपल्या देवाचं दर्शन घेऊया आणि मग गेलो आम्ही दर्शन घेण्यासाठी. पण गर्दी खूप होती, त्याच्यामुळे जरा वेळ लागला दर्शन घ्यायला, पण घेतलं आम्ही. तेवढं त्यांनी एक यांच्या मंडळाचं गाणं लावलं डेंजरमध्ये. फक्त पब्लिक बघा तुम्ही, रात्री 12 नंतरचं पब्लिक बघा किती आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय एवढा पाऊस चालू आहे तरी पण सुट्टी नसते. इथे कोल्हापूर आहे भाऊ, एवढ्या पावसाचं पण एवढं पब्लिक असणं म्हणजे सोपी गोष्ट नाही भावानो. तर पब्लिक पण बघा किती आहे, खोळ्यागत पब्लिक आहे इथं. आणि मग आम्ही पण गेलो होता इथनं आणि येता येता आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक नाटक चालू होतं, ते पण बघितलं. आणि ते बघून एवढं हसलो काय सांगू तुम्हाला. तुम्ही पण एकदा घ्या बघून, म्हणलं तुम्हाला पण दाखवूया, त्यासाठी तुम्ही पण बघून घ्या एकदा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटला म्हणून. म्हणायचं सरळ मनुष्य का दम आहे तुम्हाला? जरा बाजूला वा. का शिव कोण म्हणायचा? तो आमचा गडी आहे. घडी आहे बाळ, जरा तोंड तिकडे कर. का नो नो, मला वाटतं का नाही ते सलगर त्याची दुकान झाले बघा हॉटेल झाल्यात की ती किती घेऊन पुतळा असं तेच इथं कोणी आणून उभा करायला म्हणलं मी. नव सरळ वाड्यातनं जाणार आहेस काय? काय करणार रे? बेतात घालून मारीन. कांदा बघितलास? कांदा बघितलाय की? कसा बुक्कीत फोडतात तसा फोडीन. लसूण बघितलायस का? लसूण बघितलं की तसा सोल्यागत सोलीन. दसऱ्याच्या अगोदर बायका धुणं कसे दगडावर आपटतात बघ, तसा आपटीन. बायका कसं चटणी करताना खोबरं खिचतात बघ, तसा खास 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 खास. आणि मी मालक आम्ही जाऊया, त्याला बस आता. ते नव आपण आपली कामं करून घेऊया. ह्यो वाकडा दोन दे, ह्यो खोबरं किसून दे. अरे मग गडी आहे तर गड्या हा म्हणा विचारा. हा, तू आमच्या वाड्यात आलायस मिटवायला भांडण. तू ओय. व्यवस्थित मिटवायला. ए, गप्प थांबायचे. बरं ते नव काय भानगड? कुठलं काय? ते का आलतास? माझ्या सासूची लेख आली आहे, आ, तुझी माझ्या आईची सून, तुझी माझी आव्वा. अहो आई आव्वा आमच्याकडे आव्वाला बायको म्हणतात. बायकोला उडका आलायस ते. आल्या हाय आल्या की काय काय म्हणत्या? काय बरंच काय काय म्हणाल ती. काय थोडक्यात सांगा. काय बायकोला मारतोस वय रे? कोण मी? हा आता ह्या सगळ्या बायका माझ्या गल्लीत राहतात. बर त्याच विचार मी बायकोला केव्हा हात लावलाय हो?
त्यांचं नाही, तुझ्या घरचं सांग. मला सांगा कोणाच्या संसारात भांडण होते रो? तुझं सांग तुझं सांग. माझ्या होत्यात की मी नाही म्हणत नाही होत्यात, पण माझ्या घरात भांडणं कशी किरकोळ असतात. किरकोळ म्हणजे आता मला सांगा 4-5 लाता 5-6 बुक्क्याची काय भांडणं होईये? मग रे मालक ही भांडणं नव्हत. मग डोसक्यात दगड घालाय पाहिजे, रगात याय पाहिजे, पोलीस गाडी दारात याय पाहिजे. तेव्हा त्याला भांडण म्हणायचं. ह्यो 4-5 लाता 5-6 बुक्क्या मारतो, ही का भांडणं होई? ते नव्ह, हे जर बघा अग्निशमन झाला होता. काय रे हे पेटी ते बाबाई निजितोय आणि काय सांगाल हो? काय दारू पितोस म्हण? ती बी सांगितली. होय. आईला कवा तर पितो ती बी आता बंद करायची वेळ आली. काय आता रोज प्यायला हाय कोणाला सवड? मग कधी पितोस? पितोय, दारू पित नाही पितोय, पण कवा कवा? आठवड्यात 7 दिवस. करे दारू पितोस, हं. कवा तरी पितोस आणि आठवड्यातनं 7 दिवस पितोस. होय. मग आठवड्यात वार असतात किती बाळ? का तुला माहित नाही? किती असतात? अरे आठवड्याचं वार 9. होय होय. ते नव कुठलं कॅलेंडर आहे? कॅलेंडर पेटवा, नुसतं वार आहे का? सांग बघू. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, आदिवार, बेस्तरवार. त्याला हाण रे, खरोखर हाण. हाण तू. तुला एका बुकीत टिंगुळाने ना ते आईतवार बेस्तरवार वार आहेत वे रे. बघ माझ्या कॅलेंडर आहे का नाही तसं सांगितलं. अरे आईतवार म्हणजे रविवार बरोबर आहे. आणि बेस्तरवार म्हणजे गुरुवार. हा. हे तुला लेखा माहिती नाही आणि सांगायला दाबात माझं लगीन झालं. कोण शाना होता तो पुढे लगीन करायला? ठीक आहे, आता पुढे घे. ते नव सांगू कोण होता? बर ते नव अहो लाईट कोणी घाललेला सांगा पहिला. दिसतंय काय नाही? नशीब दिसतंय ती काय? टोपी दिसली म्हणून थांबलो, नाहीतर रपाटा बसल्यालाच देऊ. तुझा डबराच होता माहित. आणि ए बाई, बाई आहेस का भिताड आहेस? तुला काठी घे म्हणा, तो मलाच भांडणात ओढल्यात. भाऊजी तुम्हाला सांगितलं होतं कधी आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नका म्हणून? कशाला उंदराच्या पिल्ल्यावानी मध्ये यायचं? तुला काठी घे म्हणाल तो का नाही? असू दे की भाऊजी. चालतंय की मग ह्याला बी चालतंय की. अजून ह्याला उद्घाटन करायला नाही. अजून उद्घाटन करायला हे नुसतं फोडतंय. अवघड आहे. टोपी माझी कुणी घेतली? काय मेंदू आहे तुझा माझ्याकडे? ते नव काय रे? काय नाही, आता फक्त एवढंच मला म्हणायचं आहे. काय म्हणाल ते मागाशी मी यायच्या अगोदर? होय काय सांगाल? मारते मला. होय. आणि आता काय केलं तुमच्या पुढे कुत्र्याचा पाय धरून टरारा वडली. काय वेगळं दिसत वेगळं? होय. तिकडे वेगळं जायला लागले. काय झालं? मोबाईल कोणाचा, सिम कार्ड कोणाचं? ऐ, नाही मला पाटील हे सांगायची भानगड काय सांगायचा. अरे कसं झालंय? तर मग भावनो यांचं काय सपत नव्हतं लवकर. आपणच म्हणलो आपण जैन करूया आणि मग आपल्या भावाला आलेली झोप. मग आम्ही म्हणलो चला जाऊया. आणि एकतर त्याला काय कळलं ना, तो आहे गडवाली, त्याच्यामुळे त्याला म्हणलो काही विषय नाही, मी सांगतो तुला नंतर समजून. आणि मग आम्ही गेलो. एवढं सगळं फिरल्यावर चहाची तलब लागलेली. काय चहा म्हणल्यावर कुठं पण बसा लागतंय गल्ली बोळात. तर मग एकदाच गेलो आतमध्ये, चहा घेतला आणि आलो बाहेर. चहा पण हेडच प्लेटवर मिळतोय, असा बाहेर मिळत नाही कुठं. आणि चहा घेतला, चहा पिलो आणि मग सरळ रूमवर निघालो. थंडी पण खूप वाजलती, कारण 2 दिवसापासून पाऊस पण खूप पडलेला आणि आज बरोबर पावसाने साथ दिली ते आम्हाला. आणि मग काय फिरून आलो, बघून आलो आणि सरळ पोचलो आम्ही रूमवर गेल्यावर काय आता थोडी एडिटिंग करायचं आणि मग झोपायचं म्हणलो. तर 100% तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर पब्लिक फायनली आपण रूमवर आलोय आणि आता आपण ब्लॉगचा एंड करतोय. तर चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला, गुड नाईट.